राज्यपालचा सचिवलय भाव खायला लागलाय. तू गब्बास म्हणाव, तुला काय छाटा कळतंय? तसंही आम्ही 5 वर्षातनं एकदा भाव देतो म्हणाव. पुन्हा कोण विचारतो? राज्यपाल भवन तसंही तो वृद्धाश्रमच करून ठेवलाय आपण. पक्षातल्या रिटायर्ड लोकांची भरती करायची जागा. हे साहेब मी बघतो. फाटली फाटली नेहमीसारखी फाटली. बघा बघा. काय पण साहेब ते राज्यपाल पंडित आहेत ना, खूप नियमाप्रमाणे वागतात. सगळं कायद्याप्रमाणे लागतं त्यांना. तुला बोललो ना, राज्यपाल भटजी सारखा असतो. भटजी कसा अक्षता टाकतो, मोकळा होतो. भटजी विचारतो कधी तुम्ही अजून एखादी बाई ठेवली का, असं विचारतो नाही ना? मग राज्यपालाला तरी कशाला पाहिजे रिकाम्या चौकशा? हा ए बा ठासली तुझी ठासली. मी आलो, मी फुल आलो. फुल 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 आलो. फुल खेळ चल, असेल दम तर खेळ. साहेब मी पॅक. रोज खेळतो, रोज हारतो, रोज हारतो. कंटाळा येत नाही का हारायचा तुला? अब्बा 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 पट्टू राणी राजा. सवय पाहिजे अशी आपल्यासारखी, सतत जिंकायचं, सतत जिंकायचं. तुम्हाला सांगते, या देशातल्या पुरुषांना का नाही सेक्स बद्दल बोलल्याशिवाय राहतच नाही. फक्त त्याच्याबद्दलच चर्चा करायची असतात. प्रत्यक्ष वेळ आली ना की गपगार. तोंडात जोर नुसता, नुसतीच घाई आणि होत काय नाही. पण मग नवऱ्याशी या बाबतीत मोकळेपणानं बोलायचं. संवाद साधला की खूप फरक पडतो. नाही बरं का, काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगते, टोचण्यासारख्या फक्त मिशाच राहिल्यात माझ्या नवऱ्याकडे आता. अबे तंबाखू दे ना. चुना दे. चोळून पण देऊ का? काऊन मला आकडे भरले काय? हा हे घे. ओ आकड्यांना हो, मी नवीन आहे हो. ते मुरकुटे साहेबाला विरोध केला ना तर संपून टाकल त्याने मला. ओ त्याच्या कारखान्यात फक्त ऊस जात नाही माझा, अख्खं खानदान जात आहे नोकरीला. आपण त्याशी गद्दारी करू शकत नाही बघा. काय ओमरीगर, तू एक पक्क ठरव का तुले नेता व्हायचा आहे का चमचा व्हायचा आहे. पण चमच्याले काही घंटा किंमत नसते हे बी लक्षात ठेव. घरातलं भांडं हरवलं, ताट हरवला, बैल वाईट वाटते. चमचा हरला तर कोणत्या बैल वाईट वाटते बे? हा बे लोक तांब्यावर नाव टाकते, गिलासावर टाकते, वाटीवर टाकते. चमच्यावर नाव टाकणार कोणी पाहिलं का तुझ्या? सगळ्यात देवारच कोण असन तो ह्या चमच्या. चमच्याचं काम काय बाबू? हा वाटीतला गुलाबजामुन खाणाऱ्याच्या तोंडापर्यंत न्यायचा. या चमच्याला काय भेटते? घंटा. चमचा फक्त खरकटा होते, उष्टा होते. पण नाव येते चमच्यावर. खाणारा तर का तोंडाले हात पुसून निघून जाते. नाही काय? इथून तिथून सगळे हो, सगळे पैसे खावलेले आहेत. फक्त राजकारणाला मात्र चोर म्हणलेलं इथं. एक माईचा दाखवा की मला, ज्याला चान्स मिळालाय पैसा खायचा तरी पण खाईना झाला. एक दाखवा, एक म्हणलं तर. आपल्या कंपनीमध्ये आपल्या जागेवर आपल्याच पोराला मालक बनवतात आणि आपण केलं तर मात्र घराणेशाही 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 म्हणून बांबा मारला. आपण हा देश आहे. देश म्हणजे काय आपली खाजगी कंपनी आहे का? तिकडे तू बस जरा. हे काय ही जनता आहे ना, ही येडजवी आहे. त्यांच्यात तुम्ही कधी एकी बघितली व्हाय? पण आपण ना सगळं राजकारणी आहो ना, त्यांच्यात एकी दिसायला पाहिजे. म्हणूनच साहेब म्हणते ते एकदम बरोबर आहे. कितीही झाला भ्रष्ट तरी राजकारणीच श्रेष्ठ. नाही नाही, पण आपण जनतेची सेवा करायलाच पाहिजे. अरे हट बे, काही सांगतं काय? काय जी जनता, काय जी जनता बे? हा हे जे साहाय्याची 24 तासाची 20 तास नुसतं वशिलेचे कागद हलवण्यात जाते. हा काय तर म्हणजे मला बदली पाहिजे. माझी बायको त्या गावात आहे, ह्या गावात घेऊन या. अबे गाव खायला बदलतं, बायको बदलना भोसडीच्या.
कोणाला त्याच्या पोराले मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे, कोणाला प्रमोशन पाहिजे, दिवस फार भोसडीचे वशिलेचे कागद आणतात आणि आपल्यालाच म्हणतात राजकारण फार वाईट आहे. हो हा याच्या माहिती धिंगाणा मारला यायच्या. ह्यांच्या अभि तू बसून बोल ना, तू मला लय वर पा लागतील का. हा काय बोल ना. ह्यांच्या आईला ह्यांच्या हा एका सत्ताधारी विरोधकाला मदत करते, डावे उजवे मिळून एकत्र पुढे जातील, पण हे मतदार फुकट कुणाच्या करंगळीवर मुतणार नाहीत. मुताची हो मुताची पण चोरी झालीये. त्या मुरकुट्याची माणसं सतत पाळत घेऊन असतात, मुता जायची सोय नाहीये. दिवस बी काढणं झालाय हो. अरे एक दिवसाचा तर प्रश्न आहे. त्या मुरकुटे साहेबान बहुमत सिद्ध केला नाही ना. तुम्ही ड्युटीला साधा बोळा समजू नका. दिसतो साधा पण एकदम आतल्या गाठीचा आहे तो काहीतरी चावी फिरवणार. मी काय म्हणलेलो आहे, उद्या सत्ता आली तर मुरकुटे आपल्याला जेलमध्ये टाकाय पण नाही कमी करणार. खरा आहे, पण करणार काय. माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे पळून जायचा. माझ्यासोबत कोण कोण आहेत तेवढं फक्त सांगा. सर हे बघा, हे लोकेशन आहे. भारी आहे. हनीमूनला जातोस, बुकिंग करू. अरे सर, अरे मग नाव गाव काय सांगशील का नाही, नुसतं लोकेशन बघून काय करू. मूनलाईट रिसॉर्ट 150 किलोमीटरवर आहे इथून. मी रूट पाठवतो तुम्हाला. नक्की हेच लोकेशन आहे ना, चेक करा एकदा. हेच लोकेशन आहे सर, हेच लोकेशन आहे. तुला विचारलंय, उठावशा काढ. चल चल. नाही नाही नाही, आज राज्यपालांना भेटायलाच पाहिजे, नाही तर ते म्हातार मुरकुटेला आमंत्रण द्यायला कमी करणार नाही. तू एक काम करतो, आपला आहे ना वाकडे, त्याला कॉन्टॅक्ट कर, तो काम करणार आपलं. मुरकुटेचा जुना माणूस आहे तो. आमदार त्याच्या बापाचा नसतो, मुरकुटेचा कधी होणार. आणि ते कॉन्टॅक्ट कर म्हणजे नुसता फोन नको करू, सगळ्यांचे फोन टॅप करत असणारा मुरकुटे. तू असं कर, तू तिथं जाऊन कोणाला तरी मेसेज द्यायला सांग. असं प्लॅनिंग कर ना, का रिसॉर्टवरनं सगळे डायरेक्ट राज्यपाल भवनातच यायला पाहिजे. असं कसं करणार साहेब, मुरकुटेची माणसं असणार तिथे आणि निवडणूक आयोगाने खूप अधिकारी कामाला लावलेत. तो आहे ना आपला डेकणेला सांग, त्याला म्हणून टॉर्च मारून सिग्नल दे. साहेब क्लास 2 अधिकारी आहेत ते. अधिकारी कामाचे असतात. हे सगळेच अधिकारी असे प्रामाणिक असतात असं नाही, पण काही अधिकारी हे कंडोम सारखे असतात, आपोआप मोठे नाही होत. आपण वापरतो म्हणून मोठे होतात. कळलं का. आपण जेवढा जास्त वापरू तेवढा कंडोम आणि अधिकारी जास्त मोठा होतो. खरे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. आपण कसा कंडोम पाकिटामध्ये जपून ठेवतो की नाही, हा तसंच या असल्या अधिकाऱ्यांची भिकार चोट जमात जपून ठेवायची असते, नेहमी कामाला येते. कर, डेकणेला कॉन्टॅक्ट कर. अबे हो, अबे या बे. होय काय जमलं. हा बाबा, आपली पुरी व्यवस्था झाली, आपल्या गाड्या लागलेल्या आहेत. हा? आता कुठचीच गलती करायची नाही आपण. या वावराच्या मार्गाने निघू तरच आपण बाहेर पडू इथून. चला 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 चला. सुटलो एकदाचा.
चला चला लवकर चला चला पळायचं इथनं लवकर रे यार. चल लवकर राष्ट्रसन्मानाचं नाही पाणी दिसतंय. चला बरं चला. हा का पिकनिकचा टाइम आहे का? अरे घरी जा ना गुपचूप. अरे वो फोसोडीची कोणाशी बोलून राहिला तू हरामखोरा हा? अरे फाडवीची कोण आहे आम्ही मायचा दानोळा हाणला तू यात हा? अरे शेतात बिबट्या आलाय. बिबट्या आहे बिबट्या काय? बिबट्या म्हणे. काय पण? आता काय करायचं? तरी तरी मी सांगत होते पळून जायची काहीच गरज नाही. मी निघाले परत. दळवी मॅडम सगळ्यांबरोबर थांबा. बिबट्या येतो तिकडून पण येऊ शकतो ना. मग मी तर अजून विधानसभा पण पाहिली नाही हो. आधी बिबट्या पाहून घ्या. आपण गप्प बसा. या बाय उमरीकर तुम्ही तर नीट उभे राहा ना. असं ताट तुम्हाला बघूनच कदाचित जाऊ शकतो बिबट्या परत. तुम्हीच कुठं? हा आता काय करायचं? माझं जर काही बरं वाईट झालं एक महत्वाचा निरोप देऊ लागलाय तेवढा माझा बायकोला द्यायचा. माझी सेक्रेटरी ना मेडेबाई, हा तिचं नंबर 2चं पोरग माझं पोरग आहे. माझ्या बायकोला सांगायचं त्या लेकराला जीव लावायचा, काही पण कमी पडू द्यायचं नाही म्हणून. 8 वर्षाचं लेकरू झाले हो, एक पप्पी नाही घेऊ शकलो अनेक म्हणलं तर. घ्यायची ना मग तुम्हाला कोण रोखलं हा? मेडेबाईची एक कमी घ्यायची पण लेकरावर अन्याय नाही करायचा लक्षात ठेवा. हो ते सगळं जाऊ सोडा हो. ते बिबट्याचं बघा नाहीतर त्यांनी येऊन आपली पप्पी गेलं. हा आता मला चक्कर यायला लागली बाबा. नाही नाही तुम्ही घाबरू नका. मी आहे ना तुम्ही माझ्या जवळ आहे. खूप जवळ आहे बरं. मी एक वेळ बिबट्या जवळ जाईन पण तुमच्या जवळ येणार नाही. काटेबाई माझ्याजवळ येता काय? हा बोल रे. हा काय झालं साहेब? कशाला थांबले? अरे इथं बिबट्या आलाय बिबट्या. कसला बिबट्या? आपणच पसरवली ती अफवा. तुम्ही चला लवकर. हो बिबट्या बिबट्या काय नाहीये हो. रेकॉर्डिंग आहे ते बिबट्याचं. चला तुम्ही. अबे मग हे आधी सांगायचं ना. इथं फाटून दरवाजा झाला ना हा? ओ येडे आवला दीजिया काम करणं पिकनिकला आला काय हा? परुळेकर मरकुटेच्या इकडे येऊन लय चूक केलीच्या मायवेन. स्वतःच्या इज्जतीचा कचरा करून घेतला. आमचं तर काही वेगळं आहे का हो. एकतर धोका देऊन उचललं बाडकावच्या ना. मुलाखत घेतो म्हणून गाडीत कोंबलं आणि थेट रिसॉर्टवर आणलंय. आणि हिथं आणून वागणूक कशी दिली तिथं ठावच आहे. मुरकुटेला लावतोस का? लाव. आणि पैशाचं बोल नीट त्याला. पाठिंबा पाहिजे ना. अरे पोचलं का पार्सल? हो साहेब. शाबास. लक्ष ठेव त्याच्यावर. हो साहेब. हे बघ मासे गोळा करायला त्यांना काय खायलाच घालावं लागतं असं काही नाही. काय मासे नुसतं थुंकलं तरी गोळा होतात. आणि तू सुधार पहिला भडव्या. दारू नको पिऊस. ह्या 2-4 दिवसात दारू नाही प्यालास ना तर तुला बिअर बारचा मालक करतो की नाही बघ. तुला किती वेळा सांगितलंय. अरे चांगला कार्यकर्ता हो, मोठा हो, पैसे कमव, बिअर बार मध्ये पोरी नाचव. त्याला तर तू 2 पेग प्यायला की स्वतःच नाचायला लागतो. अशानं कधी मोठा होणार, कधी पैसे कमवणार, कधी बार मध्ये पोरी नाचवणार. काळजी वाटते रे. असाच सॅम्पलवर जाशील असं वाटतं कधी कधी. अरे ऐकत का बसलास? फोन ठेव. इथे काय लेक्चर देतोय मी? फोन का ठेवलेला आहेस? पैशाची तर बातच नाही केली तू. पाठिंबा पाहिजे ना. हिशोब क्लिअर ठेवायचा. तुझ्या आईला झाला हिशोब क्लिअर. चल
ती झापड तर मी कधीच विसरत नसतोय. हा. हे बाय इथं आम्हाला मुताची चोरी हे गाव फिरून येऊन राहिले. अरे वा चला. एक काम कर, सगळ्यांना माझ्या पाठीमागे घेऊन ये. अहो पण सांगितलंय तेवढं कर. सर, मगाशी सॅलड विसरलास तू. सॉरी सर, ते एकदम तुम्ही समोर आलात ना, त्यामुळे विसरायला झालं सगळं. ड्युटी सुद्धा नाही सर, ड्युटी करतोय ना मी सर. ते ड्युटीने पैसे पाठवलेत, ते पोचवायचे होते तुमच्यापर्यंत. त्याची काही गरज नाही आता. का सर? मुरकुट्याने डबल दिलेत. मग आता तुम्ही बोलाल तसं. गुड. आमदारांचे मोबाईल घेतले का ताब्यात? हो हो घेतलेत. पाटील हे बघ. व्हेरी गुड. हाँ आ गए? रास्ते में आते ही होंगे. अरे तो फोन लगाओ. सर नेटवर्क नहीं है ना उन लोग को. इस राज्य के लोग मेथी बहुत खाते हैं नहीं? हाँ सर, मुझे भी बहुत पसंद है. बस वो कवली होनी चाहिए. हाँ मगर दांत में बहुत फंसती है और निकालने में मजा भी नहीं आता. आदमी मटन खाए, वो उसके दांत में फंस जाए तो उसे निकालने में मजा आता है, आदमी टाइम भी लगाता है. लेकिन मेथी जैसी चीज दांत में फंस जाए और उसे निकालने में टाइम लगाना पड़े, ये तो समय की बर्बादी है ना. हाँ? लेकिन प्रॉब्लम यह है कि जब तक वो नहीं निकलती तब तक आदमी को चैन भी नहीं पड़ता. ये कवली नाजुक चीजें हैं, ये सब सेहत के लिए बेशक अच्छी होती हैं, लेकिन समय बहुत बर्बाद करती हैं. क्या समझे? हाँ सर, यही कि आप मेथी के बारे में बहुत कुछ जानते हैं. खाक समझे तुम. देवटे, मैं मेथी के बारे में नहीं, महाराष्ट्र के बारे में भी बहुत कुछ जानता हूं. तुमने सुना होगा, जब कोई आदमी बहुत सक्सेसफुल हो जाता है तो उसके पीछे अक्सर एक औरत का हाथ होता है ना? लेकिन जब कोई आदमी बहुत सक्सेसफुल हो जाता है तो उसके पीछे बहुत सारी औरतों का हाथ होता है. देवटे. हाँ सर. इधर आओ यार. हाँ सर. देखो, पार्टी हो या औरत, किसी भी एक जगह टिके रहना जरूरी नहीं होता.
चेंज ज्यादा जरूरी होती है। लेकिन सर निष्ठा भी जरूरी होती है, काम आती है। मैं तो अपने पार्टी से निष्ठावान हूं। एक बात बताओ, निष्ठावान पार्टी में ज्यादा से ज्यादा तरक्की करेगा तो कहां पहुंचेगा? पार्टी प्रवक्ता बन जाएगा बस। अरे इससे ज्यादा बेहतर तो जिंदगी एक धंधे वाली की होती है। मतलब निष्ठावान आदमी चद्दर बदलू होटल के वेटर की तरह होता है। सारी उम्र होटल की चद्दरें बदलता रहता है, जबकि धंधे वाली औरत बाकायदा सोती है, पैसे कमाती है। वो निष्ठावान की तरह चद्दर बदलने का काम कभी नहीं करती है। क्या समझे निष्ठावान? मैं जा रहा हूं, मेरे सोने का टाइम हो गया। अरे सर, सर, अरे आपको जाने के लिए बोला ना। सर सुनो ना, थोड़ी देर रुको ना, एमएलए आते होंगे सर। मैं पुनः येईन। सारे पत्रकार दर बदर भटकते रहे और आमदार रात भर गाड़ी में लटकते रहे। मला आत्ताच्या आत्ता माझ्या नवऱ्याला फोन करायचा आहे. ते नाही जमणार आणि तुम्ही इथून जाऊ सुद्धा शकत नाही. तुम्ही कसं जाऊ देत नाही ना ते आम्ही बघतोच. हो मग काय, तुम्ही पोलीस असलात म्हणून काय झालं? मी पण आमदार आहे, कळलं का? चल सरका हो, कळत नाही का तुम्हाला बोललेलं? मायला काय वाजलं रे? कुठं उभं राहायचंय ते सांगा आम्हाला. हो ना हो ना हो ना. साहेब, सगळ्या रूम चेक केल्या, आमदार गायब झालेत. नाही साहेब, कोपरा चेक केला रिसॉर्टचा. चेक केला मी. अपक्ष आमदार तुमच्या ताब्यातून पळून गेले अशी बातमी आहे, काय सांगाल? काहीच नाही सांगणार.
नाही म्हणजे अपक्ष आमदार गेले तरी कुठे? मला माहिती आहे, पण मी का सांगू? तुम्ही शोधा ना. उगाच इकडे तिकडचे फालतू लपडे शोधत बसता. हे शोधा ना. मी सांगणार आणि तुम्ही ऐकती बातमी सांगणार. कुणी सांगितलंय? नाही पण सर, म्हणजे हे जे आम्ही ऐकतोय ते खरं आहे का? तुम्ही जरा ऐकून घ्यायची सवय लावा. सारखं सारखं हे खरं आहे का ते खरं का नका विचारू. ह्या अपक्ष आमदारांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो. एका गावामध्ये प्रसिद्ध महाराज प्रवचन द्यायला आलेले असतात. अचानक त्यांच्या लक्षात येतं की मी घरी कळवायला हवं पत्र टाकून की मी इथं सुखरूप आहे. मग ते पत्र लिहितात आणि एका मुलाला म्हणतात, बाळा मला जरा पोस्टाचा रस्ता दाखव. तर मुलं म्हणतो ठीक आहे. मग ते दोघं चालत जातात चालत जातात चालत जातात. तर त्या मुलाला निहाळतात आणि म्हणतात, बाळा मी तुला प्रवचनामध्ये कधी बघितलं नाही. मुलगा म्हणतो, प्रवचन हे काय असतं बाबा? अरे बाळा, प्रवचनामध्ये मी लोकांना स्वर्गाचा मार्ग दाखवतो. मुलगा म्हणतो, हो तुमचं काही फेकडे महाराज नाव आहे का? म्हणलं काय झालं? तुम्हाला साधा पोस्टाचा रस्ता माहीत नाही, चालले स्वर्गाचा मार्ग दाखवायला, काय पण फेकता काय? महाराज एकदम शॉक. तर सांगण्याचा उद्देश काय आहे? तुमचा स्वर्ग तुम्हाला शोधायचा आहे, तो दुसरा कोणीही दाखवणार नाही. कळलं? घ्या. नाही नाही सर, असू द्यात. अहो माझ्यासाठी घ्या म्हणतोय. ऍपल नाही मला आवडत, पेरू घ्या. अहो क्रेन वाले, अहो थांबा ना, खाली आणा त्यांना. हो ना, तर मी आमदारकीचा राजीनामा देतो. आम्हाला काटेबाई तुम्ही सांगा ना त्याला. अरे आपले एवढे संबंध सांगा ना थोडस. बघा याच्यात पण कोणीतरी आवाज सोडली यार. वाकडे काय? अरे रात्रभरापासून माणूस इथं आहे यार. भीती दाबू शकते माणूस. हे पोटाचं काय करणार? ओ साहेब ऐका ना साहेब, थोडी तर दया माया करा साहेब आमच्यावर. ओ साहेब, अपक्ष आमदार को अंग्रेजी में इंडिपेंडेंट बोलते, लेकिन हमारे देश में इंडिपेंडेंट आमदार हमेशा डिपेंडेंट रहते. काम होने के बाद ना बेचारे घर के रहते ना घाट के रहते. अहो 12 वर्षाचा असल्यापासून दारू पितो. कालचीच रात्र गेली, फक्त दारू नाही प्यालो. साहेब ऐका ना, पाया पडतो, सोडा ना. हो अहो विधानसभा काय कोणाच्या सावलीला पण नाही उभं राहणार हो. हे खाली घे. खाली कुठं साहेबांचा फोन आहे? साहेब उतरावा खाली, खाली उतरावा. अरे मग वर घ्यायला लागलं. किकराट वर मी होतोय. अरे उच्च लेवलचं डिस्कशन आहे ना. हॅलो साहेब. वाकडे, नमस्कार साहेब. नमस्कार. बरं वाटतंय का? काय साहेब गरिबाची चेष्टा करून राहिले तुम्ही साहेब. चेष्टा नाही रे, मी तुला म्हटलं होतं ना एक दिवस तुला मी खूप वर घेऊन जाईन. नाही साहेब, नाही साहेब, इतक्यावर नाही जायचं साहेब. मला साहेब माझी जागा तुमच्या चरणापाशी आहे साहेब. इतकं बास आहे, अजून वरती नेऊ. इतक्यावर नाही साहेब, जीव गुदमरते माया. हो लागलं का गुदमारायला? हा इतक्या लवकर? साहेब मला आज समजलं का बाबा माणसानं आपल्या पायरीनं वागलं पाहिजे. शपथ साहेब, एकदा माफ करा साहेब, एकदा माफ करा. किती वेळा चुकणार? किती वेळा माफ करायचं तुला? कधी अक्कल येणार? आपले देव किती आहेत? 33 कोटी साहेब. एका पण देवाला तुला अक्कल चुकली नाही रे. हा, मी जर तुझा बाप असतो ना तर जन्मला कुठेतरी एसटी चांदर सोडून दिला असता. साहेब माझं चुकलं साहेब, तुमच्याच पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता. एखादी एसटी स्टँडवर चुकानं राहिलं असतं साहेब. पण प्लीज एकदा माफ करा साहेब, एकदा माफ करा. असं ठीक आहे, तू 5 वेळा सॉरी म्हण. सगळ्या जगाला ऐकू झाली एवढा जोरात ओरडून म्हण. सॉरी साहेब. अजून जोरात. सॉरी साहेब. सॉरी साहेब. ओ एवढ्या वर गेला, देव जरा जवळ आलाय. थोडस जोरात ओरडा, देवाला पण ऐकू येईल. खाल्लं का नाही जोरात? जोरात.
बात ताई माया बड़ी लात। ऐसा कुछ मामला हो गया था अपक्ष आमदार लोगों का। अरे विक्की. आणि बाळा विकी म्हणू नको रे मला. आमदारांची रखवाली जरी करत असलो ना तरी प्राध्यापक आहे ना मी. अरे चूत्या, मला माहिती आहे तू प्राध्यापक आहे, पण मी काय सांगतो ते ऐक. काय एक आमदार कमी आहे. मुरकुटेला म्हणा आता बस बोंबलं तुझ्या. ए चल ना लवकर. हा माझं एक काम करावं लागेल. काय? मला विधान परिषदेवर घ्या ना. विधान परिषद? तुला काय बोट चालवता येते म्हणून तुला विधान परिषदेवर पाठवायचा का रे? तोंड बघितलं कधी आरशात? अरे तुला शेतात कोण बुजगाव ना म्हणून उभं करणार नाही, चाललाय विधान परिषदेवर. हा तुमच्यासारखा बेवडा आमदार बनू शकतो, मग मी का बरं नाही? तुझं काय आलो ना. अहो बोट पलटी होईल ना. 4 मगरी सोडले आहेत धरणात. इथं मगरी या धरणामध्ये मासे मुरकुटे साहेबांना विचारून येता आणि विचारून जाता. माणसांनी तर नादच करायचं नाही. चल ना, ये माग वळ, आपण जाऊ परत हॉटेलवर. मला लई जोराची लागली. सारखा फोन जाता गाठ फाटली का वापस येत ना. जात काय बॉम्ब मारतो का आता सगळीकडे? गप ना वाकडे, गप ना. मछली से हो गया प्यार लेकिन तैरना नहीं आता यार. ऐसा मामला हो गया अपक्ष आमदार लोगों का. और ड्यूटे उसका तो ऐसा हो गया, हाथ को आया पर मुंह को नहीं लगा. लेकिन कोई बात नहीं, वो बीरबल ने बोले हुआ है सुख हो या दुख एक चीज हमेशा ध्यान में रखने का, ये टाइम भी जाएगा. समाजकारण हळूहळू कधी राजकारण होतं कळत नाही. जिल्ह्यातल्या म्हाताऱ्या नेत्यांनी पाठीवर हात ठेवल्याशिवाय तुम्हाला तरुण नेतृत्व म्हणून ओळख मिळत नाही. आमदार खासदारांच्या गाडीत बसल्याशिवाय कुठल्याच व्यासपीठावर जागा मिळत नाही.
घरात राजकीय वारसा नसला की पुरुषाला बाहेरचा बाप शोधावा लागतो आणि बाईला बाहेरचा नवरा. तालुका प्रमुख बाई नेहमी सांगायच्या, पुरुष नेतृत्वाने मतदारसंघासाठी अवेलेबल राहावं आणि स्त्री नेतृत्वाने पुढाऱ्यांसाठी. तरी मी संघर्ष करत राहिले. उत्साहाच्या भरात ना कधी कधी कळायचं बंद होतं. माझी अवस्था त्या दिव्याकडे झेप घेणाऱ्या रातकिड्यासारखी झाली होती. त्याला असं वाटतं की त्याची ती झेप सूर्याकडे, पण प्रत्यक्षात ती एक आत्महत्या असते. उत्साहाच्या वरात केलेली स्वखुशीने आपला आपणच केलेला आत्मघात. पण त्याचं काहीच वाटत नाही, कारण राजकारणात विश्वासघात हा रोज होत असतो. माझ्या बाबतीत तर माझ्या नवऱ्यानेच माझा सगळ्यात मोठा विश्वासघात केला. काय रे, काय झालं? वा, काय झालं? नाही, आज जोरात वर्कआउट चालू आहे तुझा. 4-5 दिवसांपासून गॅप पडला ना, त्यामुळे आय मेड अप माय माइंड लास्ट नाईट. आजपासून यू विल सी अ डिफरंट रचना, अ न्यू रचना. काय झालं? आय थॉट विल बी हॅपी या संकेत. बोलणार आहेस का? काय झालं? रचना, कधी कधी मला असं वाटतं मी तुझ्यावर खूप अन्याय करतोय. तुझं समाधान करत नाहीये. काय? हो, म्हणजे असं मनात येतं माझ्या. काय? तुला आठवतंय, गेल्या महिन्यात आपण आपली नवी कार घेऊन क्लबमध्ये गेलो होतो. तेव्हा तो मेहता आपल्या कारकडे कसा डोळे फाडून बघत होता, आठवतंय? आय नो ही लव्ड अ कार. आणि त्याची नजर बघून तूच म्हणालीस की त्याला एक राईड द्या, नाहीतर नजर लागेल. मग काय? आणि मला जे वाटलं तेच झालं. मेहता सुतवून म्हणाला, कॅन आय राईड युअर कार? पण तुला का आठवतंय हे सगळं? संकेत, काय झालं? काल दिवटे साहेब सुद्धा तुझ्याकडे तसेच बघत होते, जसा त्या दिवशी मेहता आपल्या कारकडे बघत होता. माझ्या लक्षात नाही आलं. इनफॅक्ट तसं ते त्यांनी बोलूनही दाखवलं. काय? म्हणजे मेहता जे म्हणाला किंवा त्याला जे वाटलं, आय मीन. संकेत, व्हॉट आर यू ट्राइंग टू से?
काल दिवटे साहेब म्हणाले की मला तुमच्या बायकोसोबत एक रात्र असं ते म्हणाले. कमाल आहे त्यांची, एकदम बिंदास. हे तुझ्या समोर. तू रागवलास का? नाही. आय मीन राग येणं, पण मी नाही रागवलो. अँड आय टेल यू वाय. रचना, तुझ्याकडे बघून कोणालाही असं वाटू शकतं त्यात दिवटे साहेबांची काय चूक. हे कोण आहेत? हे खूप पॉवरफुल बाबा आहेत हं. यांच्यामुळेच तर मी निवडून आले. हे गुडी गुडी बाबा, हे आपल्याला प्रसन्न झाले की एक दगड मारतात. हा, छोटा दगड मारतात. तो दगड आपण सांभाळून ठेवायचा. म्हणजे पुरुष आपल्या खिशात ठेवतात, आपण पर्समध्ये ठेवायचा. मग बघा, लोकांनी कुठलंही बटन दाबू दे, मत आपल्यालाच पडणार. अगो बाई, हा तर ईव्हीएम घोटाळा आहे. नाही हो, लोक ना उगाच ईव्हीएमला नावं ठेवतात. ही सगळी बाबांची करणी. आमचे हे सुद्धा यांच्या आशीर्वादामुळेच निवडून आले होते मागच्या टर्मला. मग यावेळी काय झालं? महिला आरक्षण म्हणून मला उभं केलं. विरोधक म्हणाले घराणेशाही घराणेशाही. आता मला सांगा, आपला मतदारसंघ आपण लेकरासारखं सांभाळतो, तो मग असं दुसऱ्याच्या हाती कसं देणार? आपलं लेकरू देतो का आपण दुसऱ्याच्या हाती? नाही ना, घरचं शेवटी घरचंच. बरं, अजून एक बाबा आहेत माझ्याकडे, कुटाणे बाबा. ते तर नेहमी माझ्या सोबत असतात. आणि मग नवरा? असं नाही हो, बाबा माझ्या मनाने सोबत असतात. मी कोणतीही साडी घेतली तर ती आधी त्यांच्याकडे पाठवते. ते मंत्र म्हणून देतात, तेव्हाच मी ती नेसते. ब्रेसियरला काही मंत्र नाही ना? दळवी बाई, साडी आली म्हणजे ब्रा आलीच की. हो, म्हणजे माझ्या ब्राचा रंग सुद्धा बाबाच ठरवतात. अरे बापरे. हो, म्हणजे सोमवारी काळा, मंगळवारी पिवळा असं. अगो बाई, काय सांगता? बरेच रोमॅन्टिक दिसतात बाबा. नाही हा, खूप आध्यात्मिक आहेत. पण एवढे एकापेक्षा एक बाबा असून पण मुरकुट्याने तुम्हाला उचलून कसं काय आणलं? माझ्या मनाविरुद्ध नाही आणलं, मलाच यायचं होतं. काय झालं, आमदारांची पळवापळवी सुरू होती. आमच्या यांना दिवटेंचा कॉल आला. पैसे ठरले. किती ठरले, काय ठरले, मला कोणीच काही सांगायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी परस्पर आमच्या यांनी मला गाडीत बसवलं आणि दिवटेंकडे घेऊन निघाले. हे बघ, दिवटे साहेब काहीही विचारतील, त्यांना सांगायचं नवऱ्याला विचारून सांगते. अगं शेवटी मी 5 वर्ष आमदार राहिलोय. ही लोक किती बाराची आहेत ना मला चांगलं माहितीये. तुला विचारतील कोणतं खातं देऊ, काय सांगायचं? नवऱ्याला विचारून सांगते. शाबास. आणि बघ, ते विचारतील तुला काय आवडतं, म्हणजे तुझी काही खास आवड निवड, मग काय सांगायचं? नवऱ्याला विचारून सांगते. आणि ते दिवटे साहेब तुला लाडी गुडी लावतील, एखादं गिफ्टही देतील, म्हणतील प्रिया मी तुझ्यासाठी काही करू शकतो. मग त्यांना काय सांगायचं? मी म्हणायचं नवऱ्याला विचारून सांगते.
विष्णू गाडी थांबव रे. का ग काही त्रास होतोय का? आता नीट ऐकून घ्या. दिवट्यांचा फोन येईल, विचारतील मला पाठिंबा देणार होता ना, काय म्हणायचं? बायकोला विचारून सांगतो. चला उतरा आता, उतरा. अगं बाई, तू तर एकदमच खमकी निघालीस. अगं तू एवढी हुशार आहेस प्रिया, तुला काहीच गरज नाही ग या बुवा लोकांची. कसं आहे दळवीबाई, हे बुवा बाबा पब्लिकला खूप आवडत असतात म्हणून धरून ठेवायचे असतात. कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा हे परवडलं. यांना घरदार नसतं, फॅमिली नसते म्हणून काही कामं सांगत नाहीत. यांना वर्षातनं 2दा दक्षिणा दिली की झालं. कार्यकर्ते काय करतात, आपल्याच नेत्याला लुटत असतात. पण यांचं तसं नसतं, हे पब्लिकला लुटत असतात. आपल्याला टेन्शनच राहत नाही. मग मी काय करते, आमच्या तालुक्यात पण की नाही 2-4 बुवा ठेवूनच घेते. हे 100 कार्यकर्ते पोचण्यापेक्षा हे बरं आहे की, स्वस्त आणि मस्त. शेवटी बघ, काट कसर करणं बायकांनाच कळतं बघ. इधर ये हाल है और उधर हमारे राज्यपाल पंडित परेशान होकर दूसरे राज्यपाल को कॉल कर रहे. राज्यपाल भरवे जिनकी इधर के पॉलिटिक्स से कब की रिटायरमेंट हो चुकी है. हाँ, हमारे गांव के भाषा में बोले तो उनकी गौरिया कब की मसलवट में पहुंच चुकी है. हाँ? अरे बरवे, जितनी गोलियां मैं आज तक खा चुका हूं ना, उतनी गोलियां वर्ल्ड वॉर 2 में नहीं चली होंगी. आयुर्वेद पर तो आपका भरोसा ही नहीं ना पंडित. अरे की थी आयुर्वेद वाले से बात, कहने लगा हमारे यहाँ हिप रिप्लेसमेंट का कोई इलाज नहीं है. कसम खा के बोल रहा हूं, कभी जिंदगी में हिप रिप्लेसमेंट मत करवाना. मैंने हिप रिप्लेसमेंट नहीं करवाया, लगता है कि अपनी मरवाई है. बार बार आप वही बात करते रहते हो, हिप हिप हिप. आपका तो हिप हिप हुर्रे हो गया. और क्या बात करूं भैया, 3 दिन हो गए ना तो अपनी पार्टी का दिवटे को जुगाड़ कर पाया और ना ऑपोजिशन वाला मुरकुटे कुछ कर पाया. मैंने तो दिवटे को साफ बोल दिया कि देख भैया, इससे पहले कि ऊपर वाला मुझे उठा ले, तू 2-4 निर्दलियों को अपने साथ मिला ले. अरे क्यों उसके पीछे पड़े हो? खेल देखते रहो. हमारे राज्य में तो हर बार ये तमाशा चालू रहता है. अच्छा मौका है बातमी में रहने का, वरना हम राज्यपालों को कौन पूछता है. अच्छा ठीक है, तू पहले यहाँ की समस्या सुन. ये क्या नाम बताया पार्टी का? सर्व समावेशक पार्टी. भाई, सर्व समावेशक पार्टी के कोई लीडर आए हैं. क्या नाम है आपका? विनय कुरकुरे. कुरकुरे साहब है कोई? अरे उसके तो एक ही सीट आई है और एक ही सीट आती है. क्या? आपकी एक ही सीट है? हाँ. तो फिर क्या बात करने आए हैं आप? अरे वो 2 बड़ी पार्टियां सरकार नहीं बन रही है ना, तो आप हमको क्यों नहीं बुलाते फिर? हद हो गई यार बरवे, मैं तुझसे बाद में बात करता हूं. हाँ, अरे इसको बंद कर यार. मुझे उठा, इसको भी उठा. अब बताओ क्या कह रहे थे तुम? अरे वो 2 बन रही पार्टियां सरकार नहीं बना रही है ना, तो आप हमें क्यों नहीं बुलाते? हमें नहीं, मुझे क्यों नहीं बुलाते हैं? इकलौते एमएलए हो और सरकार बनाना चाहते हो. आप हमेशा उनको बुलाते, हमको एक मौका दो. मौका दो नहीं, मौका दीजिए. बोलो, मौका दीजिए. हाँ, मौका दीजिए. क्यों दे मौका? हाँ, कोई खैरात बट रही है? क्यों दे तुम्हें मौका?
दिमाग खराब हो गया तुम्हारा? और मुझे बताओ, अगर मौका दे भी दिया तो तुम सरकार कैसे बनाओगे? इकलौते एमएलए हो, पागल हो गए हो तुम। जाओ निकलो। अरे बैग रख दो, मुझे बिठाओ। बिठा भी दूं? किसी और को बुलाऊं? नहीं, मैं ही बिठाता हूं। सुनो, हाँ, जिंदगी में एक बात हमेशा याद रखना, कुछ भी हो जाए हिप रिप्लेसमेंट मत करवाना। जाओ। सर। सामंत, दिल्ली वालों ने मुझे यहां राज्यपाल बना के भेजा था। बोला था जाओ आराम करो। यहां साले रोज इतने लोग मिलने आते हैं कि जब मैं सीएम था तब भी नहीं आते थे। सर एक साइन बाकी है, यूनिवर्सिटी का कुलगुरु बदलना है। अभी तो मेरा डायपर बदलने का टाइम हो रहा है, कुलपति बाद में बदलेंगे। ओके सर, ओके। मुख्यमंत्री गोळे साहेब यांचा खून केल्याचा घणाघाती आरोप केला आहे। मुख्यमंत्र्यांचा खून कोणी केलाय सांगा ना? सगळ्या जगाला माहिती आहे ड्युटीच्या घरात खून झालाय, कोणी बोलत नाही ना. नाही 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 नाही, मी मुख्यमंत्री झाल्यावर या मुरकुटेला जेलची हवा खायला लावल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही. काय पुराव्याची गरजच काय? खून ड्युटीने केलाय, याचा चेहरा बघितला की लगेच कळतं ना. मी मुख्यमंत्री झाल्यावर त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, आणि नाही टाकला राजकारण सोडून देईन. 500 कोटीचा घोटाळा केला या मुरकुटेनी. हा, टेम्पोवर पुरावा आहे माझ्याकडे. उद्या टेम्पो घेऊनच येणार आहे मी. जाणार. हा मुरकुटे जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार. नाही गेला ना पायात सँडल घालणार नाही मी. 1000 कोटी रुपयांचा घोटाळा केला ड्युटीने रस्त्याच्या कामात. मी त्याला जेलमध्ये घातल्याशिवाय चप्पल घालणार नाही. एक मोठी बातमी, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप. दिवटे आणि मुरकुटे आज एकमेकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होते, पण आज ते दोघेही एकत्र येऊन सरकार स्थापनेसाठी दावा करणार आहेत. थोड्याच वेळात दिवटे मुख्यमंत्री म्हणून आणि मुरकुटे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दिवटे आणि मुरकुटे यांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देणारे 3 छोटे पक्ष आणि 7 अपक्ष यांचं सत्तेतील स्थान अजून स्पष्ट झालेलं नाही. दिवटे आणि मुरकुटे लवकरच सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेणार आहेत. बसा. काहीच नाही. राज्यपालाकडे कुठं काय असतंय? रडायला काय आलं? नाही काय ठेवायला सांगू का? नाही मग रडायला काय आलं? नाही मला माहितीये, खरं तर तुम्हाला खूप आनंद झालाय. नाही तुम्ही किती पण नाही म्हणा, पण मला माहितीये हे आनंदाश्रूच आहे. अरे मग रडायला काय झालं? राजकारणात माणसाला किती खालच्या पातळीवर जावं लागतं ना. एवढा नाही विचार करायचा. आणि तुम्ही काय एवढे वाईट माणूस नाही आहात. मी नाही हो, तुम्ही. मला लाज नाही वाटत का हो? तुम्ही मला गावगुंड म्हणायचा,
भ्रष्टाचारी म्हणायचा, जगातला सगळ्यात घाणेरडा माणूस मी आहे असं म्हणायचा तुम्ही. वास आला तर रान सुद्धा गिरायकाला जवळ घेत नाही, आणि तुम्ही खुशाल तोंड वर करून माझ्याबरोबर शपथ घ्यायला आला, युती करायला आला. हा काय हो ड्युटी हो हो झालं ते झालं, ते जाऊ दे विसरून. आता काय झालं? हा नाही नाही बरोबर आहे. मला जनाची नाही पण मनाची पण थोडी लाज वाटत असेल आता. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. विचारधारा तत्व मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या ना, काय झालं आता? हा शपथविधी म्हणल्यावर आली परत. ठीक आहे, आता झाली ना बरोबरी. आता एकमेकांवर फक्त तात्विक आरोप करायचे, खालच्या पातळीवरचे आरोप करायचे नाही. शाळेला म्हातारा अजून उठलंच नाही वाटतं. शपथविधी होईपर्यंत थोडा रिस्पेक्ट ठेवा ना राव. तो दोनों पार्टियों का आपस में फाइनल हो गया. फाइनल एकदम फुल. लाओ बुके लाओ. बुके तो बनते हैं. वाह खुशबू देखिए. हा बनावा है. क्या हुआ? क्या कर रहा है? मेरे बुके में 12 गुलाब है और ड्यूटी के बुके में 14 गुलाब है. ऐसा क्यों? हंस क्यों रहे हो? हाँ यार क्या फर्क पड़ता है? मैंने तो बुके नहीं बनाए ना. बनाओ मत, गिनो तो सही. एक को कम एक को ज्यादा, ऐसा क्यों? मैं उप मुख्यमंत्री हूँ इसलिए मुझे फूल कम मिला, कल फंड कम मिलेगा, परसों इज्जत कम मिलेगी. ऐसा मुझे नहीं चलेगा. अरे जरा सी बात है यार, इसको दिल पे मत ले यार. इतनी बात मोरकुटे ऐकायला येत नाही म्हणून आलोय. इतनी सी बात. ये शीतावरून भाताची परीक्षा है. तुम जानबूझकर मुझे 2 गुलाब की फूल कम दिए इसमें. तुम क्या चाहते हो? बैठ के तुम्हारा एक एक फूल गिनूं? क्या फर्क पड़ता है? मुरकुटे उनको क्या उतना ही काम है क्या? ऐसा कौन सा काम क्या रहता है राज्यपाल को? मुझे सरकार में रहने का ही नहीं. मुरकुटे ऐसे ही सरकार में मुझे रहने का नहीं. चल, अरे रोड में- सुनो सुनो. कहाँ जा रहे हो? अरे तुम कहाँ जा रहे हो यार? नहीं वो ज्यादा इम्पोर्टेंट है. अरे नहीं सुनो, उधर मेरा बेडरूम है. मैं शपथ दे रहा ही नहीं है. मुझे सरकार में रहने का ही नाही. मी काय म्हणतो काय चर्चा करू ना. चर्चा बेडवर काय चर्चा? नाही ऐका ना मुरकुटे. एक तो ये हिप ने मुझे मार दिया. ऐका ना मुरकुटे. अहो असं काय अहो, नाही हो. करता? ऐका ना मुरकुटे. नाही, नाही, अहो नाही. कशाला उगाच छोट्याशा गोष्टीवर ना खेळ बिघडवताय. ही छोटी गोष्ट नाही. अपमान झालाय माझा. काय राहायचं सरकारमध्ये मला? सॉरी माफी मागतो तुमची. काय माफी बी नाही जमणार. नाही राहायचं. चला ठीक आहे. गृहमंत्रीपद तुम्हाला खुश? नाही, मला नगर विकास पाहिजे. बस का? हो. नगर विकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे बंदुकीशिवाय इन्स्पेक्टर वाटेल ना. ते तुम्ही ठरवा. हे घेतला विचार करायला जाऊ द्या. मरते मला नाही राहायचं. अरे नाही म्हणजे नाही जमणार. तुमचं तुम्ही बनवा कसं सरकार बनवायचं ते. आपल्याला- ऐकून तर घ्या. नाही नाही ठीक नाही. आहे चला आदला बदली करू ना आपण. बर बोला काय आदला बदली करूया? घ्या माझा बुके तुम्ही घ्या, तुमचा मी घेतो. मी काय बुकेसाठी आलोय? हम किधर माती खड़े मालूम है क्या? जिनको चौक में चुन चुन के मारना चाहिए उनको हम चुनाव में चुन चुन के दे रहे. क्या होगा फिर इस देश का? बस बस हे बस का पोरे. सर मला तुम्हाला एक हे विचारायचं- तोंडाजवळ आणू नकोस. अश्लील वाटतं. खाली बसून बोल. सर तुम्हाला सरकार स्थापन करायचं नव्हतं तर तुम्ही शपथविधीला गेलेत कसं काय? मला स्वप्न पडलं होतं म्हणून गेलो होतो. पण सर मुख्यमंत्री पदाचा काय खेळ चालू आहे हे जनतेला नको कळायला? कशाला कळायला पाहिजे? रात्री काय झालं, मध्यरात्री काय झालं, पहाटे काय झालं, सकाळी काय झालं, जनतेचं काय संबंध आहे? सर तुमचं बरोबर आहे पण लोकशाही आहे ना.
आमदार खासदार निवडून देण्यापर्यंत जनतेचा संबंध येतो. पंतप्रधान मुख्यमंत्री निवडून देणं हे पक्षाचं काम आहे. जनतेला कोणी विचारतं का की बाबा कुठला मुख्यमंत्री हवा आहे? भाषणात ठीक आहे, लोकांचं राज्य आहे, जनतेच्या हातात नाड्या आहेत, जनतेच्या हातात घंटा काय नसतं तमाशा बघण्याशिवाय. पण मग हे सगळं शपथविधीचं नाटक कशासाठी? आता जर टोपी दे. हा, खरी गोष्ट काय आहे, तो ड्युटी आहे ना, हा, तो निवडणूक लागल्यापासून सतत बोलत होता की मला मुरकुटेशी युती करायची नाही. का तर म्हणे आमची तत्व आहेत, आमचे प्रिन्सिपल आहेत. आणि निकाल लागल्यापासून सारखं म्हणतोय कधी युती करायची, आपण एकत्र कधी यायचं. म्हणलं आता याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.